नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पीठ न भिजवता किंवा पीठ न आंबवता अगदी 15 मिनिटांमध्ये सकस आणि पौष्टिक असा डोसा, तो सुद्धा रव्यापासून आणि बीटपासून तयार करणार आहोत. त्यामुळे तो सकस आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांनासुद्धा खूप आवडेल अशी रेसिपी आहे. त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. पण चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे. रवा तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. हा थोडासा बारीक करून घ्यायचा आणि 1 बीट घेतलेला आहे. या बीटची आपण साल काढून घेऊयात. साल काढण्याच्या अगोदर आपण याच्या दोन्ही कडा कट करून घेऊयात आणि नंतर याची साल काढून घेऊयात. बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे पचन सुधारते आणि रक्तातील प्रमाण वाढते. त्यासाठी बीट खाणे खूप गरजेचे आहे. असे कच्चे बीट खायला मुलांना फारसे आवडत नाही. त्यासाठी असे वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपीमध्ये आपण हे बीट मुलांना देऊ शकतो. पहा, बीटची साल काढून झालेली आहे. असा मधून हा कट करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. बीटमध्येच विटॅमिन सी सुद्धा असते, त्यामुळे रक्तदाब हा नियंत्रित ठेवला जातो. त्यासाठी सुद्धा बीट खाणे फार गरजेचे आहे. पहा, सर्व बीटचे आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता जे रवा बारीक करून घेतलेला होता त्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आणि त्यानंतर आपण जे बीटचे तुकडे करून घेतले होते ते सर्व तुकडे यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर 12 ते 13 लसूण पाकळ्या घालायच्या आणि 5 ते 6 हिरवी मिरची घालायची आणि 1.5 चमचा जिरे घालायचे आणि यामध्ये कपभर पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. पहा, पूर्णपणे आपण येथे बारीक करून घेतलेले आहे आणि यामध्ये आणखी थोडेसे पाणी घालून घेऊयात. थोडेसे घटसर आहे, त्यासाठी यामध्ये आणखी मी पाणी घालत आहे. पहा, अगदी आपण नेहमीच्या डोस्याला जसे पीठ तयार करतो अगदी तसेच पीठ तयार करून घ्यायचे आणि चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. अगदी डोस्याचे बॅटर कसे तयार करतो अगदी तशाच पद्धतीने हे सुद्धा पीठ तयार करून घ्यायचे. आता लगेचच आपण डोसे तयार करूयात. त्यासाठी येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. यावर थोडेसे पाणी शिंपडून हे पुसून घेऊयात आणि त्यावर हे पीठ सोडून छान असे गोल आकारात फिरवून छान पातळ असे डोसे तयार करून घेऊयात. तव्यावरती पळीने पीठ सोडून अलगद हाताने गोल फिरवून मस्त असे जाळीदार डोसे तयार होतात. गॅस हा मीडियमच ठेवायचा. पहा, अगदी 2 मिनिटांनंतर डोस्याला जाळी तयार झालेली आपल्याला दिसून येते. याला आपण थोडेसे तेल किंवा बटर लावून घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावून घेऊ शकता. येथे मी तेल लावून घेतलेले आहे. आता याच्या हळूहळू कडा सोडून घ्यायच्या. पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला डोसा तयार झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. पहा, मस्त असा जाळीदार डोसा तयार होतो. पहा, अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा डोसा तयार करून दाखवते. येथे तवा गरम झालेला आहे. यावर थोडेसे पाणी शिंपडून ते आपण पुसून घेणार आहोत आणि त्यावर डोस्याचे बॅटर सोडून छान गोल आकारामध्ये अलगद हाताने गोल फिरवून डोसा तयार करणार आहोत आणि 1 ते 2 मिनिटांनंतर याला थोडेसे तेल लावून घेऊयात. पहा, अगदी दुसऱ्यासुद्धा डोस्याला जाळी तयार झालेली आहे. पहा, याच्या कडा सोडून घेऊयात. मस्त कुरकुरीत असा जाळीदार डोसा तयार होतो आणि याच्यामध्ये बीटचा वापर केल्यामुळे तो सकस आणि पौष्टिकसुद्धा आहे. कुरकुरीत डोसा आपला तयार आहे. आपण काढून घेऊयात. डोस्यासोबत खाण्यासाठी आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार करूया. त्यासाठी अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आले आणि चवीनुसार हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसूण पाकळी आणि थोडेसे डाळे घालून हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. यामध्येच आपण चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत. त्यानंतर थोडीशी साखर आणि दही घालून हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. थोडीशी चटणी पातळ करण्यासाठी यामध्ये मी थोडेसे पाणीसुद्धा घालणार आहे आणि मिक्सरला खूप असे बारीक करून घ्यायचे. पहा, अगदी 2 मिनिटांमध्ये ही चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे.
याला आता आपण फोडणी देऊयात। फोडणी देण्यासाठी एका तडका पॅनमध्येच आपण 2 चमचे तेल घालून छान असे कडकडीत गरम करून घ्यायचे। तेल छान असे गरम झाले की यामध्ये 1 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे आणि कढीपत्ता घालून गॅस बंद करायचा आणि आपण जी चटणी तयार केली होती त्यावर ओतून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। पहा, चटणीला सुद्धा फोडणी खूप छान बसलेली आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे। खूप अशी सोपी रेसिपी आहे, खूप साहित्य लागत नाही, त्यामुळे अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा। अशाच कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये सकस आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।